नमस्कार मित्रांनो. आज खूप चांगल्या विषयावर बोलणं करायचं आपल्याला. आपण वाचन हा विषय सोडून दिलेला दिसतो. सगळे सेलिब्रिटीज, सगळे विचारवंत, मोठे अधिकारी, शिक्षक सगळ्यांना भेटलो. वाचनाबाबत मला नाही वाटत. वाचन जवळ बंद झालं आहे. वाचन करताना काय होतं, माणूस वर्तमानमध्ये जगतो. वाचनाने मन, तुमचे कार्य करण्याची शक्ती सगळं वाढतं. माणसाला ज्ञान खूप आवश्यक आहे. तुम्ही काही करा, हो काही करा, वाचन म्हणजे वाचन. वाचनाने काय असतं, तुम्ही एक वेगळ्या विश्वात. वाचन नेहमी जे असतं ना, लेखक खूप मेहनत घेतात. काही लेखक काल्पनिक असतात, पण त्यांच्या कल्पनाही खूप चांगल्या असतात. त्या प्रत्यक्षात उतरू शकतात. इतक्या छान कल्पना काही काही लेखकांच्या असतात. काही लेखक आपल्या आयुष्याचे जवळ 20-25-30 वर्ष घालवतात. एखादा विषय त्यांना आवडला, त्या विषयामध्ये इतके डीप जातात की त्यांच्या 30 वर्षाच्या आयुष्य त्यात संपलेलं असतं. त्यांना त्यांचा अनुभव, त्यांनी केलेलं संशोधन आपल्याला क्षणात, त्यांचे 30 वर्ष आणि आपल्या वाचनाचे 3 मिनटं बघतो. त्याच्या 30 वर्षाचं आयुष्य आपण 3 मिनिटामध्ये जगतो, आहे की नाही? 3 मिनटं वाचल्याने जर तुम्हाला 30 वर्षाचा अनुभव, 30 वर्षाची मेहनत, 30 वर्षाचं केलेलं संशोधन करून लेखकाने लिहिलेलं पुस्तक, ते तर वाचायलाच हवं. त्याने 30 वर्ष तळमळीने संशोधन केलेलं असं. आयुष्याचे खूप महत्त्वाचे 30 वर्ष त्याने लिहिण्यामध्ये, संशोधन करण्यामध्ये घालवलेले असतात. आपण फक्त 3 मिनिटामध्ये 30 वर्षाचा अनुभव घेऊन ते जगू शकतो. मी म्हणतो ना, जगण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 500 वर्षापूर्वी नव्हते, 500 वर्षानंतर नसणारे, 500 वर्षानंतर काय घडू शकतं हे लेखक संशोधन करून, तर्क करून आपल्याला सांगतात. 500 वर्षामागे तर शक्य नसतं आपलं पाहणं, पण लेखक आपल्याला 500 वर्ष मागे घेऊन जातात. तुमच्या इनमिन 60-70 वर्षाचं आयुष्य आहे, तर 30-40 वर्ष तर अशीच जाणार आहे तुमचे. मग उरलेल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला 500 वर्ष जगायचा आनंद घ्यायचा असेल, इसवी सन पूर्वीचा आनंद घ्यायचा असेल, तर त्यामध्ये लेखकाचे जे परिश्रम आहे, ते परिश्रम तुम्हाला मी सांगतो, त्या माणसाने जे परिश्रम केलेलं असतं, त्याच्या परिश्रमाचं त्याला फळ मिळालंच पाहिजे. ते फळ कधी मिळेल? तुम्ही एखाद्या लेखकाचं पुस्तक विकत घेऊन वाचला. समजा आपली आर्थिक परिस्थिती खूप खालवलेली आहे, किंवा आपल्याला वाचण्याची आवड आहे, पुस्तक घेऊ शकत नाही, संसार आहे, खूप महागाई आहे, मला मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण आपल्यासाठी सरकारने, जुन्या लोकांनी खूप मोठे ग्रंथालय तयार केलेले आहे. ग्रंथालयामध्ये जा, फुकट पुस्तक मिळतं, वाचा, आनंद घ्या. मी तर म्हणेल, मोलमजुरी करणाऱ्यांनी सुद्धा 12 तास 8 तास तुम्ही जे श्रम गाळतात, ते एक 10-15 मिनटाच्या वाचनाने तुमचं सगळं सीन निघून जाईल. मी जीव तोडून सांगतो, फक्त 15 मिनटं, 16 मिनटं, जास्तीत जास्त 20 मिनटं वाचन तर खूप करायला हवं. पण काय असतं, परिस्थिती असते, वेळ नसतो आणि पैसा बी नसतो. आज महागाई खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे. मी सांगू बी शकत नाही, इतकी महागाई आहे. मी 30-40 हजार रुपये महिना कमवतो, पण तरी मला संसारामध्ये पुरत नाही. आणि मग अशी परिस्थिती असल्यावर मनुष्य पुस्तक विकत घेऊ शकत नाही. त्याच्यावर सरकारने खूप छान उपाय केला आहे. प्रत्येक गावामध्ये लायब्ररी, ग्रंथालय स्थापन केलेलं आहे. प्रत्येक ग्रंथालयामध्ये खूप अमूल्य खजिना ठेवलेला आहे. तो वाचावा आणि वाचत राहावे. वाचनाने इतका आनंद मिळतो, तुम्ही वाचून पहा. तुमचा मेंदू, शरीर, हृदय सगळं जोमाने कार्य करायला लागेल.
आणि एक देवाने अजून एक आपल्याला लहान मेंदू दिलेला, त्याच्यामध्ये इतकी छान माहिती गोळा होते. ते जेव्हा कधी तुम्ही झोपेत असताना तुम्हाला स्वप्न पडतात पहा. ते स्वप्न कसे पडतात? तुम्ही जे वाचलेलं असतं, जे बघितलेलं असतं, ज्याचं तुम्ही हे केलेलं असतं, असं सगळं केलेलं जे असतं ना, ते तुम्हाला स्वप्नात दिसतं. बरोबर, आनंद होतो. त्याला मूळ एकच फळ आहे, जे आजकाल वाचन सुटलेलं आहे. वाचन मोबाईलमुळे सुटलं लोक म्हणतात, मला नाही वाटत. मोबाईल गरजेचा आहे, ह्या मोबाईलमुळेच मी तुमच्यापर्यंत पोचू शकतो आहे. परंतु हा मोबाईलसुद्धा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने, कुठल्याही अवयवाला त्रास होणार नाही. बघा, मोबाईलमुळे तुमचे डोळे जाणार आहे. मोबाईल तुम्ही हेडफोन वापरतात, कान खराब होणार आहे. 24 तास मोबाईल जवळ असतो, रेडिएशनमुळे तुमचं कुठल्या ना कुठल्या शरीरावर परिणाम होणार आहे. शक्यतो परिणाम होणार आहे म्हणजे होईलच. आणि मोबाईलचे दुष्परिणाम तुम्हाला दिसायला सुरूच झाले असतील. तुम्ही आता कुठेही बघा, आम्ही म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आजी 60-65 वर्षाची आजी, 40-50 वर्षाच्या वयाची आजीसुद्धा बिगर चष्म्याने बारीक बारीक टाके टाकायची व सुईमध्ये दोरं टाकायची आजी. विचार करा त्यांचे डोळे कसे असतील. आणि तुम्ही आता सर्रास जा, कुठेही जा, 5, 6, 7, 8, 10 ह्या वर्षाच्या मुलांना चष्मे लागलेले आहेत. हा मोबाईलचा दुष्परिणाम आहे. मोबाईलचे परिणाम खूप चांगलेही असतात, चांगलं वाईट दोघं असतात. नाण्याच्या बाजू आहे, चांगलं वाईट नाण्याच्या बाजू आहे. आपण ठरवायचं काय हवं, काय नसावं. मोबाईल हा संपर्काचं साधन आहे, खूप छान आहे, परंतु त्याला वेळेची बंधन आहे. त्याच्यातून जे रेडिएशन निघतात ते तुम्हाला सतत विषारी तुमच्या शरीरामध्ये सगळे विष गोळा करतात. कृपया वाचत राहा. वाचल्याने कधीही नुकसान होत नाही. फायदा होतो का नाही मला माहीत नाही, नुकसान तर मुळीच होत नाही. फायद्याची गॅरंटी मी नाही घेणार, परंतु नुकसानची मी गॅरंटी घेतो. जे वॉचमन असेल, जे वाचतील, जे वाचतात, सतत वाचन करतात, त्यांच्या बाबतीत एक म्हणजे की त्यांच्या आयुष्यात कधीच काही नुकसान होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटेल. मला मनात येतं ते मी बोलतो. मी काही व्याख्याता नाही, मी काही लेखक नाही, मी काहीच नाही. मी पोलीस आहे. माझं अख्खं आयुष्य तोडफोड लोकांना न्याय देण्यात गेलेलं आहे. पण वाचनामुळे मला इतकी प्रेरणा मिळाली की मी जे काही माझ्या आयुष्यात लहान मोठे ज्या केसेस सॉल्व केलेल्या आहे, या फक्त आणि फक्त वाचनामुळे तुमचा तर्कशक्ती पूर्णपणे, जी निसर्गाने तुम्हाला तर्क करण्याची शक्ती दिलेली आहे, ती वाचनाने तुम्ही परत मिळवता. लक्षात घ्या. जय हिंद. परत बोलेल.